आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। मुंब्रा रेल दुर्घटना के खिलाफ मनसे ने ठाणे रेलवे स्टेशन पर किया विरोध प्रदर्शन। मुंब्रा रेलवे स्टेशन पर सोमवार को मध्य रेलवे की मुंबई जाने वाली लोकल ट्रेन से गिरकर 4 यात्रियों की मौत हो गई। इस घटना को लेकर जहां हर तरफ गुस्सा जाहिर किया जा रहा है, वहीं इस घटना के बाद मनसे ने रेलवे प्रशासन के खिलाफ मंगलवार सुबह गावदेवी इलाके से ठाणे स्टेशन क्षेत्र में पहुंचकर रेलवे प्रशासन के खिलाफ विरोध प्रदर्शन कर नारेबाजी की। प्रदर्शन दौरान बड़ी संख्या में कार्यकर्ता शामिल हुए। इस विरोध प्रदर्शन के दौरान किसी भी अप्रिय घटना न हो, इसके लिए भारी संख्या में पुलिस बल तैनात किया गया था। 4 लोकांना जीव गमवावा लागला आणि जवळजवळ 8 लोक इंजर्ड झाली। या सगळ्यांचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही रेल्वे खात्याचा पण निषेध करतो की आमच्या एका पदाधिकाऱ्याने 3 महिन्यापूर्वी ही घटना घडेल असं पत्र रेल्वेला दिल्याच्या नंतर देखील रेल्वेने याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच वेळेला जर रेल्वेने या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं तर आज एवढी मोठी घटना ही घडली नसती। खरं तर ती घटना घडल्याच्या नंतर पुन्हा 2 तासांनी एक महिला मुंब्रा स्टेशनवर पडली। तो किती लोक आमची या रेल्वेमध्ये जीव द्यावी, जीव गमवावा याचा एक अंदाज तुम्ही आम्हाला देऊन ठेवा की एवढी माणसं मेल्याच्या नंतर तुम्ही सुधारणार आहात किंवा रेल्वे खातं सुधारणार आहे, हे एकदा तुम्ही आम्हाला अंदाज द्या की तुमचा एक कोटा आहे की 1000 माणसं मेल्याच्या नंतर आता आम्ही तो कर आहे तो काढू किंवा पुढच्या सुविधा करू। मी अनेक तुमच्या अधिकाऱ्यांच्या बाईट्स ऐकल्या किंवा म्हणणं ऐकलं, त्यात ते असं म्हणतात की तो कर्व आहे आणि त्याच्यामुळे ते होत नाहीये भौगोलिक दृष्ट्या। तुम्ही काश्मीरला रेल्वे घेऊन गेलात ना, काश्मीर खोऱ्यातनं आपल्याकडे चांगल्या दर्जाचे इंजिनियर आहेत। हा काय मेजर इश्यू आहे का, मोठा इश्यू आहे का? मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही जर सिरियसलीपणे लक्ष देणार असाल तरच रेल्वेत काहीतरी होईल, नाही तर आम्ही प्रवास का करायचं? हे 2002-2003 ला या ठाणे रेल्वे स्टेशनची कॅपॅसिटी लोक 2-3-4 लाख लोक प्रवास करायचे, आज 10-12 लाख लोक प्रवास करतात। तुमचं स्टेशन तेवढंच आहे, तुमचं प्लॅटफॉर्म तेवढंच आहे, तुमच्या रेल्वेची संख्या तेवढीच आहे। सो उरलेल्या लोकांनी प्रवास कसा करायचा आणि तुम्ही मग तिकीट आणि पास का देता त्या लोकांना? आमची लोक जी घरातनं बाहेर पडतात ना, ती परत संध्याकाळी रिटर्न तिकीट आम्ही परत येण्यासाठी काढतो। याच्या पुढे अशी परिस्थिती येईल की लोक सिंगल तिकीट काढतील, कारण येताना परत येणार आहेत की नाही याची खात्रीच राहणार नाही आम्हाला, जर रेल्वे प्रशासन बदललं गेलं नाही तर। 2 डबे येतात, त्याच्यामध्येच बरोबर तुमचा तो पेपरचा स्टॉल्स असतो, तिथे चेंगराचेंगरी होते। याच्या बाबतीत ही गोष्ट जर आम्हाला कळते तर तुम्हाला का नाही कळते? हे स्टॉल हवेत कशाला? आम्ही ज्या वेळेला प्लॅटफॉर्मवर येतो त्यावेळेला आम्ही पुढच्या 5व्या किंवा 10व्या मिनिटाला ट्रेन पकडणार असू, तिथे वडापावची एवढी मोठी टपरी, पाण्याची टपरी, हे कशाला हवंय? तिथे बसायला सुविधा करा ना। ज्येष्ठ नागरिक येतात, काही आजारी असतात, त्यांच्यासाठी बसायला खुर्च्या लावा। हे स्टॉलची गरज आम्हाला नाही आणि हे जर स्टॉल पुढच्या 8 दिवसात निघाले नाही तर आम्ही उचलून फेकून देणार। याच्या बाबतीत तुम्ही तात्काळ निर्णय घ्या। हे जे मध्ये जे काही लोकांना पोसायला जे टेंडर काढलेत ना, ते बंद करा, नाहीतर हे सगळे स्टॉल आम्ही उद्ध्वस्त करून टाकू। आज आमची तुम्हाला ताकीद देतो या बाबतीमध्ये। आता काल तुम्ही सांगितलं दरवाजे लावणार, बरोबर आहे? कसे दरवाजे लावणार? मग दरवाजे लावलात तर मग व्हेंटिलेशनचं काय असेल? मग तुम्ही एसी लावणार असाल त्याच्यात, तर एसीचे आम्हाला वेगळे पैसे द्यायचे आहेत का? आणि ते मुंबईकरांना परवडणार आहेत का? कारण जो इथून बदलापूरवरनं निघतो आणि सीएसटीला जातो त्याला पगार 15 ते 18 हजार आहे। त्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? आणि ते दरवाजे लागणार आहेत का? कंट्रोल होणार आहे का तुमच्याकडनं? की फक्त एखादी घटना घडल्यावर आम्हाला काहीतरी समाधान द्यावं म्हणून तुम्ही काहीतरी आम्हाला सांगणार आहात? कसे दरवाजे लागतील एकदा तुम्ही एक्सप्लेन करा आम्हाला। आणि ते दरवाजे लावायचा खर्च माहिती आहे का तुम्हाला किती आहे? आणि ते शक्य आहे का तुम्हाला? तुम्ही कधी रेल्वे प्रवासी संघटनेला चहा पियाला बोलवलं का की या काय मागण्या आहेत तुमच्या? हे जर झालं असतं ना तरी कालची घटना हे झाली असती, कारण अनेक रेल्वे प्रवासी संघटनेनी याच्या बाबतीत तक्रार केली आहे। तुम्ही काय अडचणी आहेत रेल्वेला प्रवास करताना लोकांच्या काय अडचणी आहेत? आपल्याकडे 10-12 रेल्वे प्रवासी संघटना आहेत, त्यांना कधी बोलवलं का आणि विचारलं का की काय अडचणी आहेत, कशातनं तुम्ही जाता, काय सफर होता, आम्हाला काय करायला हवं? कधी केलं का तुम्ही या गोष्टी? रेल्वेला पैसे जमा करणं याच्या पुढे तुम्ही काही धंदाच नाही ठेवलेला आहे।